राज्यात महाविकास आघाडी सरकारला आता 2 वर्षे पूर्ण झाली आहेत। या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने आमदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडलाय। लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत। गेल्या 2 वर्षात आमदार म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात नक्की काय काय काम केलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमदारांचे रिपोर्ट कार्डमधून काही मतदारांशी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। 2 वर्षाच्या कार्यकालामध्ये रस्त्याचे प्रश्न अद्यापही तसेच आहेत। तर त्यांची आत्ताची वाटचाल पाहता भविष्यात फार मोठा बदल त्यांच्याकडून घडेल असं वाटत नाही। 3 उद्यानासाठी 7 कोटीचा निधी मंजूर करून आणलेला आहे। शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून अपेक्षा केली होती, परंतु ती अपेक्षा त्यांच्याकडून फुल गेली। आमदार आणि कार्यकर्ता याच्यामधला फरक त्यांच्या लक्षात आलेला नाही। आमदार कैलास घाडगे पाटील यांना त्यांच्या मतदारसंघातील मतदार 10 पैकी किती गुण देतात पाहूया। 10 पैकी केवळ 1 गुण देण्यात येत आहे। 10 पैकी आमच्या आमदार साहेबांना मी या ठिकाणी 5 गुण देतो। 10 पैकी मी 8 गुण देत आहे। मला वाटतं की त्यांना 5 गुण द्यायला काही हरकत नाही, म्हणून त्यांना मी माझ्या वतीने 2 गुण देतो। कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या। मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते 4.2 गुण।